प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा एकदम जबरदस्त असा भाग तुम्ही आज ऐकत आहात। काल तुम्ही बघितलं की मुक्ता सावनीच्या घरी आलेली असते आणि आता तिथे आल्यावर मुक्ता या सगळ्यांना म्हणते, सगळी विकृत विचित्र आणि निगेटिव्ह माणसं एकत्र यायला या घरापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही ना। आणि काय कमाल आहे नाही, एवढ्या लोकांना एकत्र यावं लागलं एकट्या सागरला खाली खेचायसाठी। बरोबर आहे म्हणा, तुमच्यापैकी एकाची ही एकट्याची पात्रता नाहीये ना मिस्टर सागर कोळींना खाली खेचण्याची। मग आता हर्षवर्धन म्हणतो, मिसेस मुक्ता सागर कोळी या ना, पार्टी जॉईन करा। मग आता मुक्ता म्हणते, मिस्टर काय आहे तुमचं नाव, असो काही असो तुमचं नाव, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण तुम्ही किती वेळेला तुमची लायकी दाखवून देणार आहात नाही। म्हणजे तुम्ही सागरला बिझनेसमध्ये खाली खेचू नाही शकला, त्यांच्या मुलांना त्यांच्या विरुद्ध भडकवू शकला नाहीत, माझ्या क्लिनिकमध्ये परत येऊन मला भडकवू शकला नाहीत, हे सगळं करू शकला नाहीत। ह्याच्यासारख्या तिंपट माणसाला माझ्याकडे पाठवलं तुम्ही। तुमचे इरादे जर मला आधी कळाले असते ना, तर याच्या तुटलेल्या दाताचे मजबूत दात पण उपटले असते मी, ते सुद्धा ॲनेस्थेशिया न देता। आता सावनी म्हणते, मुक्ता जस्ट शट अप। मुक्ता म्हणते, यू जस्ट शट अप। सावनी ऐकून घे माझं, आजपर्यंत एवढे प्रॉब्लेम झाले, सागरने कधीच त्यांच्या नात्याची डिग्निटी सोडली नाही, पण तुम्ही मात्र लाज शरम लज्जा माणुसकी सगळंच विकून आला। तो झाले असतील तुमच्यामध्ये प्रॉब्लेम, पण कोणे एकेकाळी तो तुमचा नवरा होता हो, आणि तुमच्या मुलाचे आजही वडील येते। मग सावनी म्हणते, मग काय करू मी, पंचारती घेऊन त्याची आरती ओवाळू का? आणि मुक्ता तू करेक्ट आहेस ना, तो माझा नवरा होता, आता नाहीये, आणि तुला वाटतं ना तितका धुतल्या तांदळाचा नाहीये तो सागर, त्याने खूप त्रास दिलाय मला, दारूच्या नशेमध्ये शुद्धीत एकटी असताना आणि लोकांमध्ये असताना सुद्धा एक चान्स नाही सोडला त्याने मला ह्युमिलेट करण्याचा। आणि तो जर मला सुखाने जगू देत नसेल तर मी त्याला सुखाने का जगू देऊ? आता लगेच हा कार्तिक येतो समोर आणि म्हणतो, हो करेक्ट आहे सावनीचं, का सुखाने जगू द्यायचं आम्ही त्याला? त्या सागरने माझी फॅमिली मोडली, माझ्या बायकोपासून मला दूर केलं, माझ्या बायकोपासून दूर केलं, त्यामुळे मी त्याला त्याच्या बायकोपासून आणि पोरांपासून दूर केलं, माझा हिशोब फिट्टमफाट झाला। आता मुक्ता म्हणते, हे तुम्ही सगळं स्वातीताईंना सांगितलंय का कार्तिक? आता तो कार्तिक म्हणतो, तू सांगणार आहेस का? जा ना, सांग ना, जाऊन सांग तिला। अगं काही उपयोग होणार नाहीये ग, माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। अगं बावळट आहे ग ती, आमच्या रिलेशनमध्ये विष कालवायचा प्रयत्न केलास ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। त्याचं कारण म्हणजे आंधळा विश्वास तिचा माझ्यावर आहे ग मुक्ता, आणि तो हसायला लागतो। आता तो म्हणतो, तुला माहिती आहे का, तुमच्या घरात ती बॅग जी सापडली ना, ती जी बॅग आहे ना, आता हा कार्तिक अगदी खाली वाकून झुकून तिला म्हणतो, ती बॅग मी ठेवली, येस मीच ठेवली आहे, म्हणजे मी ती स्वातीकडे दिली, मला माहित होतं त्या बॅग मध्ये काय येते, तिला नव्हतं माहिती, पण तिने कुठे मला एका शब्दाने विचारलं त्या बॅगेमध्ये काय आहे। आणि तुला माहितीये, तिला मी जे काही सांगितलं ना तिने ते केलं, जिथे मी तिला सांगितलं बॅग ठेव तिथे तिने ती ठेवली, तिने कुठे विचार केला या सगळ्यात माझा भाऊ जेलमध्ये जाईल ते? अगं एवढा विश्वास आहे ग तिचा माझ्यावर। मुक्ता म्हणते, अच्छा काल मेसेज आला स्वातीताईंना, त्या बाहेर गेल्या तेव्हा तू ती बॅग दिली होतीस का त्यांच्याकडे? आता हा कार्तिक म्हणतो, येस करेक्ट। मग मुक्ता म्हणते, लाज नाही वाटत करे तुला असं वागताना? त्या एवढा आंधळा विश्वास ठेवतात तुझ्यावर, विश्वासघात करताना तुला थोडीशी लाज नाही वाटली का? कार्तिक म्हणतो, छे त्यात कसली लाज वाटायची, माझी बायको आहे ना गरीब गाय आहे गाय, आणि तिला असंच राहू दे बरं का। आता हा बोलत असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा ती सावनी फिदी हसत असते। मग आता तो हर्षवर्धन म्हणतो, काय मग मुक्ता, कळलं का तुला, कोणी आमचं काहीही वाकडं करू शकत नाही। कोर्ट पुरावा मागतं आणि तो पुरावा सागर कोळींच्या घरातच सापडलेला आहे पोलिसांना, त्यामुळे तू काहीही करू शकत नाही। आता मुक्ता म्हणते, ठीक आहे बघूयात ना, एकीकडे तुमची मगरुरी आणि एकीकडे माझ्यातली माणुसकी, एकीकडे तुमच्या सगळ्यातली निगेटिव्हिटी आहे आणि दुसरीकडे माझ्या आणि सागरच्या नात्यातली पॉझिटिव्हिटी आहे, बघूयात कोण जिंकतंय ते। एक मात्र नक्की आहे, मी माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून बाहेर काढणारच। आता ती सावनी म्हणते, ए मुक्ता बस कर, आता तू दाखवच ग त्याला बाहेर काढ, तू आता आधी इथून बाहेर जा ग, नाही तर सागरला बाहेर काढण्याच्या आधी मीच तुला या घरातून बाहेर काढेल। काय उर्मट आहे नाही ही, आपण इथे मालिकेच्या पात्रांविषयी बोलतोय प्रेक्षकांनो, इथे पर्सनली कोणाला दुखवण्याचा काहीही उद्देश नाहीये। रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। आता मुक्ता रागाने तिथे बघते सावनीकडे आणि निघून जाते, आणि हे सगळं पुन्हा म्हणतात की चला आपण पार्टी एन्जॉय करू। पण आता मुक्ताने काय मास्टर स्ट्रोक टाकलाय की काय सांगू तुम्हाला। आता ती त्या स्वातीचा हात धरते घरी येऊन, आणि स्वातीला म्हणते, म्हणजे आधीच स्वाती म्हणते, अगो आई काय ग, हे त्रास झाला ना माझ्या हाताला? मुक्ता म्हणते, त्रास झाला ना, आणखीन त्रास होणार आहे तुम्हाला आता, हे काय आहे माहिती आहे? आता ही स्वाती म्हणते, काय आहे हे? आता मुक्ता म्हणते, तुम्ही विसरला असाल, मी देते ना आठवण करून। मुक्ताने
म्हणजे पेटीमधल्या राख्या बाहेर काढल्यात आणि म्हणते हे काय आहे. स्वाती म्हणते राख्या आहेत या. मुक्ता म्हणते एक्झॅक्टली, प्रत्येक राखी पौर्णिमेला बांधलेल्या राख्या आहेत ना या, सागरला बांधलेल्या. अहो प्रत्येक राखी पौर्णिमेला तुम्ही ज्या राख्या बांधता ना त्या तुम्ही उतरवून ठेवता, प्रत्येक बहीण भाऊ. पण सागरने त्या जपून ठेवल्यात. अहो हे त्यांच्यासाठी प्रेम आहे, तुमचं प्रेम, त्यांची काळजी आहे. तुमच्या केसांना धक्का जरी लागला ना तर त्यांना येणारा राग आहे, ही प्रत्येक भावना त्यांची जपून ठेवली आहे त्यांनी या पेटीमध्ये. आज तुम्ही या राखीचा, या भावाचा विश्वासघात केलाय तुमच्या. तरी स्वाती म्हणते काय पण काय बोलतेस का मुक्ता, मी काय केलंय. आणि आता मुक्ताने धडधडीत तो व्हिडिओ दाखवलाय कार्तिकचा. कारण जेव्हा मुक्ता बोलत असते ना तिथे, तेव्हा तिने तिचा मोबाईल ऑन ठेवलेला असतो. पण आता प्रेक्षकांनो इथे जरा मला शंका आली आहे, फक्त कार्तिकचाच व्हिडिओ का, सावनी आणि हर्षवर्धनचा पण व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा ना तिने, म्हणजे असावा असं मी म्हणतीये. तर आता मुक्ताने तो पूर्ण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ दाखवला. त्यात कार्तिक म्हणतो ना माझी बायको गाय आहे आणि तिचा माझ्यावर आंधळा विश्वास आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता या स्वातीला खूप हेल्पलेस फील होत आहे. मुक्ता म्हणते का केलं तसं स्वातीताई. सागरने जेव्हा त्या कार्तिकला बारशाच्या दिवशी घराच्या बाहेर हकललं ना तेव्हा त्यांना तुमची काळजी होती. कार्तिक बारशाला आला तेव्हा ते आधी एक शब्द पण बोलले नाही. त्यांना तुमचा दिवस खराब नव्हता होऊ द्यायचा स्वातीताई. तुमच्या काळजीसाठी रात्र रात्र जागलेत ते, आणि तुम्हाला सगळं दिसत असून सुद्धा तुम्ही डोळे मिटून घेतले. आज सागरला जर हे कळलं ना तर त्यांना राग नाही येणार हो स्वातीताई तुमचा. त्यांना रडू येईल, वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल की भाऊ म्हणून त्यांनी एवढं प्रेम केलं तुमच्यावर आणि तुम्ही त्यांचाच विश्वासघात केला. तुमच्या देखत तुमच्या घरचे रडताय, मम्मी रडताय, त्यांचे भावंड रडताय, पोलीस घेऊन गेले. सागरशी अशा का वाईट वागल्यात तुम्ही, का केलं तसं, का अडकवलत माझ्या नवऱ्याला, सांगा मला स्वातीताई. आता ही स्वाती रडायला लागते आणि म्हणते चुकलं ग माझं मुक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच नव्हतं माहिती ग त्या बॅगमध्ये काय येते. खरंच ग मुक्ता, मला माहिती असतं तर मी माझ्या भाईसोबत असं नसतं होऊ दिलं ग मुक्ता. अगं खरंच माझा भाई माझ्यामुळे जेलमध्ये गेलाय, मला केवढं गिल्ट आलंय, मी तुला शब्दात पण नाही सांगू शकत ग मुक्ता. मुक्ता तूच सांग मला मी काय करू, मला या गिल्टमधनं बाहेर काढ. मुक्ता म्हणते काय करायचंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे स्वातीताई, तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचंय का. पण आता तरी तुम्हाला विश्वास बसला का तो कार्तिक चांगला माणूस नाहीये. आणि हे बघा तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे किंवा नाही करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आता माझा नवरा जेलमध्ये आहे, मी त्यांना जेलमध्ये नाही ठेवू शकत, मी त्यांना वाचवायला चालले आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये. तुम्हाला काय करायचं ना ते तुमचं तुम्ही ठरवा. मुक्ताने तिला छान उत्तर दिले, कारण सरळ बोलून ऐकणाऱ्यातली मुलगी नाही आहे ना ती. आणि खरंच प्रेक्षकांनो ही स्वाती डोक्यावर पडलेली आहे. हिने लगेच त्या कार्तिकला फोन केलाय आणि आता फोन करून त्या कार्तिकला म्हणते तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात. तो कार्तिक म्हणतो अगं डार्लिंग काय झालं. तेव्हा ही म्हणते खड्ड्यात गेली तुमची डार्लिंग, त्या बॅगमध्ये सोनं होतं, पैसे होते, हे तुम्हाला माहिती होतं ना, मला सांगितलं नाही ना तुम्ही मुद्दाम, हे सगळं तुम्ही भाईला फसवण्यासाठी मुद्दाम केलंय. आता कार्तिक म्हणतो अगं हे तुला कोणी सांगितलं स्वाती, अगं काय बडबडतेस तू. तुमच्यात आणि मुक्तात जे काही बोलणं झालंय ना त्याचा व्हिडिओ मी बघितलाय, त्यात तुम्ही तोंड वर करून सांगितलंय की हे हो मी हे केलंय म्हणून. आता मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय कार्तिक. आता या सगळ्याचा पुरावा मुक्ताकडे तर आहे, पण आता मी गप्प बसणार नाहीये कार्तिक, मी तुम्हाला समोर आणणार आहे, तुमचं सत्य समोर आणणार आहे मी. आता या कार्तिकला फुटलाय घाम, तो म्हणतो नाही नाही मी काही केलेलं नाहीये ग स्वाती. आता स्वाती म्हणते आता लक्षात ठेवा जेलमध्ये माझा भाई नाही तुम्ही असाल, कारण मुक्तासोबत मी स्वतः जाणार आहे पोलीस स्टेशनमध्ये साक्ष द्यायला. आता हे त्याला सांगायची काय गरज होती. असो आता लगेच हा म्हणतो अगं स्वाती असं काय करतेस, माझी कंप्लेंट करणार आहे का तू. तेव्हा हिने फोन ठेवून दिला. आता हा स्वाती करत बसतो तिकडनं. आणि आता हा कार्तिक त्या सावनीला, हर्षवर्धनला, त्या दात पाडणाऱ्या माणसाला सगळ्यांना अलर्ट करतो. ती मुक्ता इथे बडबड करायला नव्हती आली, तिने सगळं रेकॉर्ड केलंय आपलं बोलणं. आता माझ्या बायकोला स्वातीला सगळं सांगितलंय तिने आणि ती साक्ष द्यायला चालली आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्या दोघी चालल्यात तिकडे पोलीस स्टेशनमध्ये. आता सावनी लगेच हायपर होते आणि म्हणते अरे बाबा तू इथे उभा कशाला आहे, जा आत्ताच्या आत्ता थांबव तिला जाऊन. अरे कार्तिक त्यांच्याकडे सगळे प्रूफ आहेत आपले, जा लवकर थांबव त्यांना. हर्षवर्धन म्हणतो जा बाबा लवकर, त्या पोहोचायच्या आधी पोहोच तिथे. आता ही सावनी वैतागते आणि म्हणते ओ ही मुक्ता ना, आणि तो कार्तिक तिथून निघून जातो. असो आता ही स्वाती म्हणते मुक्ता मी तुझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे, मी माझ्या भावाच्या सुखाला नजर लावली आहे, मी ह्या अशा माणसाशी फसले, त्याने मला पावलोपावली दगा दिला. म्हणजे कार्तिकबद्दल बोलते ती म्हणते की माझी चूक कळली आहे मला, भाईसाठी मी तुझ्यासोबत उभी आहे खंबीरपणे. मुक्ता म्हणते स्वातीताई आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपली फॅमिली एकत्र राहिली ना तर सावनीसारखे माणसं आपलं नाही काही बिघडवू शकत. तुम्ही जरा थांबा, मी हे सगळे डॉक्युमेंट्स चेक करते आणि बॅग घेऊन येते माझी. आता ही स्वाती म्हणते बरं तू लवकर ये, मी खाली वाट बघते तुझी.
तर झालाय गोंधळ असा की ही स्वाती गेली आहे पुढे आणि मग मुक्ता डॉक्युमेंट्स घेऊन आली आहे मागे, पण आता तिला काही ती स्वाती खाली आल्यावर दिसेना कुठे गेली आहे म्हणून ती बघतच असते. तेवढ्या तिला येतो कार्तिकचा कॉल. कार्तिक म्हणतो तू स्वातीला शोधतेस ना मुक्ता, तुला नाही सापडणार ग ती. आता ही मुक्ता म्हणते कार्तिक तू बोलतोयस आणि स्वातीताई सापडणार नाही म्हणजे काय काय बोलतोयस काय तू. मग आता हा कार्तिक म्हणतो तू माझ्या बायकोपासून मला दूर ठेवलंस ना, मला नाही ग सहन झाला माझ्या बायकोचा विरह. मी विचार केला काय करू मग मी केलंय तिला किडनॅप. ए मुक्ता कोळी आता तू ठरव तुला काय करायचंय ते. पोलीस कंप्लेंट केलीस ना स्वाती तुला भेटणार नाही. आता ही मुक्ता म्हणते ए मूर्ख माणसा काय बोलतोयस तू, तुझ्या बायकोला किडनॅप केलंय तू. आता कार्तिक म्हणतो काय करणार ग मुक्ता, मजबुरी आहे, करावं लागतं ग. स्वतःचा जीव वाचवायला दुसऱ्याचा जीव घ्यावाच लागतो. अजून तर मी जीव घेतला नाहीये माझ्या बायकोचा, पण तू ठरव काय करायचं ते. आता मुक्ता म्हणते तू अत्यंत घाणेरडा माणूस आहे हे मला माहिती होतं, पण तू एवढ्या नीच पातळीला जाशील याची कल्पना नव्हती रे मला. मग आता हा कार्तिक म्हणतो तुला मी सांगू इच्छितो की यापेक्षाही जास्ती नीच आहे मी, कारण आजमावून बघायचं असेल ना तर कर पोलीस कंप्लेंट कर. ए मुक्ता कोळी शेवटची वॉर्निंग आहे तुला, स्वाती जर सुखरूप घरी यायला पाहिजे असेल तुला तर पोलिसांमध्ये जायचं नाही, इथून सरळ घरी निघून जायचं. आणि नाही गेलीस तर तुला माहितीच आहे काय होणार आहे. आणि आता असं क्रूरतेने हसतोय आणि फोन ठेवून देतोय. आता बिचारी ही हॅलो करते मुक्ता, पण आता नेमका मिहीर तिच्या मागे येऊन उभा आहे. आता ती मुक्ता विचार करत असते काय करू मी, स्वातीताईला वाचवायला गेले तर सागरला नाही वाचवता येणार, स्वामी मला मदत करा, मी कुठल्या सिच्युएशनमध्ये फसले. आता मिहीरने हे सगळं ऐकलं आणि मिहीर एवढा गुड बॉय आहे ना प्रेक्षकांनो, खरंच खूप गोड मुलगा दाखवलाय त्यांनी मिहीर. आता मिहीर हा सगळे आळ स्वतःवर घेतो, म्हणजे हा भाग तर त्यांनी इथेच आज पूर्ण केलाय, पण उद्या आपण बघतोय सागर जेलमधून सुटला, त्यामुळे हर्षवर्धन हायपर होऊन सावनीला म्हणतो असा कसा सुटला तो जेलमधून. सावनी म्हणते मला नाही माहिती. मुक्ता आली आहे तिथे सावनीकडे आणि म्हणतीये सागर सुटले कारण कोणीतरी त्याच आगीमध्ये पुन्हा उडी घेतली आहे. सागर बाहेर आहे कारण मिहीरने स्वतःवर सगळे आरोप घेतलेत. आम्ही मिहीरला बाहेर काढूच ग, पण आम्ही आमच्या माणसांची साथ कधीच सोडत नाही. सावनीला मोठा धक्का बसलाय. मुक्ता आता सगळं स्वामींवर सोपवते की हा गुंता तुम्हीच सोडवा म्हणून. आता हे सगळं प्रकरण स्वतःच्या भावावर शेकलंय म्हटल्यावरती ही सावनी काय करते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं मला नक्की आवर्जून कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे प्रेक्षक विदाऊट सबस्क्रिप्शन बघतात, असं करू नका हो. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा हुरूप आणखीन येतो माझ्यामध्ये, आणि लाईकही करायला विसरू नका. धन्यवाद.